9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो। आपल्या देशाच्या प्राचीन इतिहासामध्ये सिंधू संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या संस्कृतीमधल्या मुद्रांचं वाचन मात्र इतकी वर्ष लोटूनही पडद्याआडच राहिलं। नेमका हाच धागा पकडून चंद्रपूर इथले गोंडी भाषेचे गाढे अभ्यासक डॉक्टर मोतीरावण कंगाली यांनी या मुद्रांचं वाचन करण्यात यश मिळवलं आहे। सिंधू संस्कृती तसंच गोंड समाजाचं साम्यही त्यांनी या संशोधनातून अधोरेखित केलं आहे। आजच्या आदिवासी दिनाचं औचित्य साधून कंगाली यांचा प्राचीन इतिहासाला उजाळा देण्याचा हा प्रयत्न महत्त्वाचा ठरतो। भारतीय प्राचीन इतिहासामध्ये सिंधू संस्कृतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। हडप्पा मोहेंजोदडो ही शहरं उत्खननामध्ये आढळली तेव्हा त्यावेळी तिथे मूर्ती, शिलालेख, मुद्राही आढळून आल्या होत्या। चंद्रपूरच्या गोंडी भाषेचे अभ्यासक डॉक्टर मोतीरावण कंगाली यांनी या संदर्भात इतिहासप्रेमींना खुशखबर दिली आहे। कंगाली यांनी अनेक वर्ष परिश्रम करून त्या मुद्रांचं वाचन करण्यात यश मिळवलंय आणि त्यावर पुस्तकही लिहिलंय। या मुद्रांमुळे तत्कालीन राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते असं कंगाली सांगतात आणि म्हणूनच या लिपीचा प्रचार प्रसार होणं गरजेचं असल्याचंही कंगाली यांचं म्हणणं आहे। प्राचीन वारसा ज्याला आपण म्हणतो त्या वारसाचं अध्ययन करण्याकरिता या लिपीचं फार महत्त्व आहे। कारण की हे लिपीचे शब्दाक्षर जोपर्यंत करणार नाही, सिंधू लिपीची संस्कृतीचे मूल्य काय आहे हे सुद्धा भारत देशाला कळून येणार नाही। या पुस्तकाचे विश्लेषक तसंच अभ्यासक प्रकाश सलामे यांनीही ही संस्कृती उज्ज्वल असल्याचं सांगितलं। तेथील जे सामुदायिक, धार्मिक, राजकीय आणि जी सामाजिक संरचना जी होती त्या ठिकाणी ती आज सुद्धा भारतामध्ये जे लाखो करोडोच्या संख्येने गोंड समुदाय निवास करत आहे यांच्याशी अत्यंत साम्य आहे। मुद्रांच्या या वाचनामुळे इतिहासप्रेमींना एक मोठं दालन उपलब्ध झालं असून हा दस्तावेज इतिहासप्रेमींसाठी मोलाचा ठरणार आहे हे निश्चित।